अनपेक्षित प्रेम भाग 16. पौर्णिमा जवळ असल्याने चांदणे खूप छान पडले होते. सर्वत्र नीरव शांतता होती. चहूबाजूला झाडी झुडपे, घोंगावणारा वारा, रात्रीच्या वेळी झाडाचे दिसणारे वेगवेगळे आकार भयानकतेमध्ये भर घालीत होते. भूक लागली असेल ना? महेंद्रसिंहने विचारले. नाही म्हणजे? अडखळत पायल म्हणाली. म्हणजे लागली आहे. सहन करायला पाहिजे. थोडासा अल्पोहार आहे माझ्याकडे. खरेच आहे? पायलने आश्चर्याने विचारले. देतोच म्हणत महेंद्रसिंहने जॅकेटची एक झीप उघडली. त्यातून एक बिस्किटचा पुडा बाहेर काढला. बिस्किट्स? वाव, बिस्किट्सचा चुरा असणार आहे. चालेल. पायलने पुडा उघडला. खरेच त्यात बिस्किटांचा चुरा झालेला होता. तिने महेंद्रसिंहच्या पुढे पुडा धरला. घ्या ना. तुम्ही घ्या आधी. तसे नको, तुम्हीही घ्या. महेंद्रसिंहने थोडा चुरा उचलला, तोंडात टाकला. पायल खाऊ लागली. आज तिला बिस्किटचा चुराही पंचपक्वान्नासारखा वाटत होता. बोलत बोलत ती खात होती. चुरा संपत आल्यानंतर तिच्या लक्षात आले. तिने पुडा महेंद्रसिंहकडे दिला. थोडा उरला आहे, तुम्ही घ्या. तुम्ही संपवा, आम्ही उपाशी राहू शकतो. कधी राहिलात? कटाक्ष टाकीत पायलने विचारले. आठवत नाही ना? असेच कधीतरी. लक्षात काय ठेवायचे त्यात? आहे तो खाऊन घ्या. पायलने परत पुडा महेंद्रच्या पुढे केला. महेंद्रसिंहने राहिलेला चुरा खाल्ला. पुडा फेकून दिला. त्याने पाण्याची बाटली काढली. एक घोट पाणी पिऊन पायलला दिले. आजची रात्र हे पाणी पुरवून घ्या. तिने थोडे पाणी प्यायले. हसत म्हणाली, आजचे डिनर आयुष्यभर लक्षात राहील. आमच्यासुद्धा. तुम्ही असे करा, मागे सरका. पायल मागे सरकू लागली. अजून सरका. बास. आता इकडे पाय सोडा आणि झोपून घ्या. झोपू? म्हणजे सगळी जागा मला एकटीला? तुम्ही काय करणार? तुमच्या पायाजवळ थोडी जागा उरलेली आहे, तेथे बसतो. काहीतरीच. नको, मी बसते. तुम्हीही व्यवस्थित बसा. तुम्ही खूप दमलात म्हणून म्हणालो होतो. तुमच्याकडे काही मलम वगैरे असेल तर जखमांवर लावा तुमच्या. छे हो, किरणच्या बॅगमध्ये मेडिसिनचा बॉक्स आहे. मी देऊ मलम? तेही आहे तुमच्याकडे? महेंद्रसिंहने जॅकेटची दुसऱ्या बाजूची जीप ओढली. मलमाची ट्यूब काढली. बॅटरीच्या उजेडात पायलने त्यावरचे नाव वाचले. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. मी एक सांगू? तुम्ही रागवणार नाहीत ना माझ्यावर? नाही रागावणार. सांगा. तुमच्या जॅकेटला बघून मी आणि सोनल खूप हसलो होतो. का? एवढे पॉकेट्स आहेत म्हणून. मी खास शिकारीसाठी हे घेतले आहे. या जॅकेटमध्ये बरेच काही आहे. प्रत्येक पॉकेटमध्ये महत्त्वाच्या वस्तू आहेत. जंगलात कोणत्या क्षणी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. आता आजचेच बघा. ना पाणी, ना खाणं, ना काही. अशावेळी थोडासा आधार म्हणून बिस्किट्स आणि पाणी उपयोगी पडले. थोडे मेडिसिन्स आहेत. लायटर आहे, बॅटरी, ग्लुकोज पावडर, चॉकलेट्स, चाकू, दोरी, तंबाखू. तंबाखू? त्याचा काय उपयोग? आश्चर्य करीत पायलने विचारले. जळवांसाठी. ओ, पायलने कौतुकाने मान हलवली. आणि माझ्या जॅकेटमध्ये? आले लक्षात. आपत्कालीन उपयोगी पडतील अशा वस्तू आहेत. बरोबर ना? होय. सॉरी. कान पकडत पायल म्हणाली. कशाबद्दल? महेंद्रने विचारले. या उपयोगी जॅकेटला हसल्याबद्दल. ओहो. महेंद्रसिंहला हसू आले. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. दोघे हळूहळू मनमोकळेपणाने बोलू लागले. इतरांकडून महेंद्रसिंहला समजले होते तिचे लग्न ठरलेले आहे. त्याने पायलला विचारले. कोणती तारीख आहे तुमच्या लग्नाची? पुढच्या महिन्याची 24 तारीख. जवळच आले आहे लग्न तुमचे. घरी लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. घरच्यांकडे ट्रिपची परवानगी मागितली तेव्हा आईने आधी नव्हती दिली, पण सूरजने आईला पटविले. मग कसे वाटले आमचे गाव? छान आहे. निसर्गाचा अगदी वरदहस्त आहे तुमच्या गावाला. शिवाय तुमचे घरही खूप छान आहे. सगळ्या सुखसुविधा आहेत. गावात डॉक्टर नाही म्हणून तर सूरजला डॉक्टर केले आहे. त्याच्यासाठी आम्ही हॉस्पिटल बांधले आहे. पाहिलेत तुम्ही? नाही हो, तेव्हा माझा पाय दुखत होता. पण आता गेल्यावर जरूर बघेन. म्हणजे जाऊ शकले तर. जरूर जाऊ आपण. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. फक्त येतील ती संकटे पचवा. बोलता बोलता पायलने हाताला, पायाला, चेहऱ्याला मलम लावले. पाठीलाही. चांगलेच खरचटले होते. पण त्याच्यासमोर कसे लावायचे? लावताही येणार नाही. तिने तो विचार सोडून दिला. महेंद्रसिंहने स्वतःला औषध लावून घेतले. थोड्या गप्पा झाल्या. आता मात्र पायलचे डोळे झाकू लागले होते. झोपायचे नाही हे ती मनाशी घोकत होती. पायलची अवस्था महेंद्रसिंहच्या लक्षात आली. तो पायलला म्हणाला, तुम्ही माझी चिंता करू नका. मी मॅनेज करेन. तुम्ही झोपा. मी एक सांगू? पायल म्हणाली. बोला ना. आपण दोघेही झोपूया. पण जागा नाही आहे. शिवाय मला जागायची सवय आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही त्या बाजूला डोके करा. तुमचे पाय मला लागले तरी चालते. मला माहिती आहे तुम्ही जागरण करता.
पण महादू उठला की तुम्ही झोपत होता. ठीक आहे, आम्हाला झोप आली तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झोपू आम्ही. तुम्ही निश्चिंत होऊन झोपा. खरे म्हणजे मनातून मी जाम घाबरलेली आहे. अशा वेळी डोळ्यांवर झापडं कशी काय येते हेच समजेनसे झाले आहे. तुम्ही घाबरलात हे खरे, पण तुम्ही आज बऱ्याच थकला आहात. संपलेल्या 7-8 तासात भयानक अशा टेन्शनमध्ये होतात आणि या रात्रीपुरते तरी टेन्शन थोडे कमी झाले आहे. त्यामुळे थकलेले शरीर विश्रांती मागते आहे. वास्तविक आम्ही तुम्हाला एवढे सांगणे योग्य नाही. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात हे आम्ही विसरलो. मीही सध्या ते विसरलेच आहे. हसत पायलने गुड नाईट म्हटले. गुड नाईट. पायल पोटाजवळ पाय घेऊन झोपली. त्यामुळे महेंद्रसिंहला व्यवस्थित बसता आले. महेंद्रसिंहनेही डोळे मिटून घेतले. तो विचार करू लागला. पहिल्याच दिवशी या पायलबरोबर आपले भांडण झाले. वास्तविक सोनलचा राग आपण तिच्यावर काढला होता आणि त्यानंतर या दोघी मुली प्रत्येक वेळी आपल्याकडे काहीशा वेगळ्या नजरेने पाहतात हे आपल्या लक्षात आले होते. त्यांची कुत्सित नजर आपल्या मनाला टोचत होती. त्यांचे हसणे जिवारी लागत होते. आपण दुर्लक्ष करीत होतो, त्यांना टाळत होतो. तरीही आज सकाळी आपण ओरडलोच त्यांना. खरेच त्यांना खूप राग आला होता. अगदी तळपायाची आग मस्तकात जाते म्हणतात तसा राग आला होता. आणि मग आपण रागानेही बोललो दोघींना. हीच पायल त्यावेळी म्हणाली, आमचा जीव आहे, गेलो तरी आमची जबाबदारी. तुम्ही त्याची मक्तेदारी घेऊ नका. आणि त्यानंतर हे घडले. आपल्यावर संपूर्णतः जबाबदारी आली आहे. तिचेच शब्द आठवून तिला काय वाटत असेल. रात्रीचा अंधार होताच, पण पौर्णिमा जवळ असल्याने चांदणे होते. त्यामुळे शक्तीला हायसे वाटत होते. किर अंधार असता तर पायलला सांभाळणे अवघड गेले असते. कितीतरी वेळ तो विचारांच्यात होता. मध्यरात्रीनंतर त्याचा थोडा डोळा लागला. महेंद्रसिंहला जाग आली. पहाट झाली होती. पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. महेंद्रसिंहचे अंग चांगलेच अवघडले होते. रात्रभर तो बसून होता. तो कपारीतून बाहेर आला. अजून अंधार दाटून होता. हळूहळू अंधाराचे पडदे विरळ होऊ लागले आणि दाट धुके दिसू लागले. पायल जागी झाली. तिने डोळे उघडले. तिला कपारीत महेंद्रसिंह दिसला नाही. ती मनातून घाबरली. बाई ग, झोपेत ते खाली तर पडले नाहीत ना? या विचारांनी सरकन तिच्या अंगावर काटा आला. बसल्या जागीच ती ओरडली, कुठे आहात तुम्ही? पायलचा आवाज ऐकून महेंद्रसिंह चटकन आत आला. त्याला पाहून पायलच्या जीवात जीव आला. तुम्ही दिसला नाहीत, मी घाबरलेच. लवकर उठलात तुम्ही? कशी कोण जाणे, पण जाग आली. तुम्ही झोपला होतात ना? बसल्या बसल्या डुलक्या काढीत होतो. बाकीचे सगळे व्यवस्थित असतील ना? तुम्ही ती काळजी करू नका. महादू आहे त्यांच्या सोबतीला. मी त्याला सूचना देऊन आलोय. आता सकाळी ते घरी जाण्यासाठी निघतील. आपली गाडी ठेवली आहे तेथे साधारण 9 पर्यंत पोहोचतील आणि मग तेथून 1.5-2 तासात घरी. महादूला जंगलातल्या वाटा चांगल्या माहिती आहेत. माझ्यामुळे तेही अडचणीत येऊ नयेत. नाही येणार. आपल्याला वाट सापडेल ना? निश्चित सापडणार. मला खूप भीती वाटते आहे. घाबरून कसे चालेल? सगळे काही ठीक होईल. तुम्हाला गंमत दाखवतो. या माझ्याबरोबर. पायलने त्याचा हात धरला. ती सावकाश पुढे झाली. कपारीतून बाहेर येताच तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ओ फॅन्टॅस्टिक. मी असे दृश्य कधी बघितले नव्हते. वॉव. वाटते या क्षणी आपण परिराज्यात आहोत. आपण उंच आकाशात आहोत. चारी बाजूने हे ढग, केवढे हे धुके. संपूर्ण दरी धुक्याने भरली होती. संपूर्ण आसमंतात धुकेच धुके होते. हा अनुभव पायलला नव्हताच. महेंद्रसिंहही तिला धुक्यातून प्रगटलेला कोणी देवदूत वाटू लागला. तिच्या कल्पनेचे तिला हसू आले. हे धुके कमी झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बापरे, म्हणजे तोपर्यंत आपल्याला इथेच थांबावे लागणार? होय. महेंद्रसिंहच्या आधाराने ती थोडा वेळ धुक्याच्या राज्यात थांबली. थोड्या वेळाने ती म्हणाली, आता बसूया? ठीक आहे, तोपर्यंत कॉफी घेऊया, महेंद्रसिंह म्हणाला. कॉफी? आत्ता? इथे? बसा तरी, देतो कॉफी. पायल बसली. ती उत्सुकतेने महेंद्रसिंहकडे पाहत होती. त्याने खिशातून चॉकलेट बाहेर काढले. एक चॉकलेट तिच्या हातावर ठेवीत तो म्हणाला, या क्षणी हीच कॉफी आणि हाच ब्रेकफास्ट. अजून पाहिजे तर जरूर मागून घ्या. तिने चॉकलेट तोंडात टाकले. कॉफी बाईट चॉकलेट होते. कॉफीची चव जिभेवर आली. तिला खूप बरे वाटले. तुमची कोल्ड कॉफी आवडली हं? पुढच्या वेळेसाठी राखून ठेवूयात ना? अजून 1 कप घेऊ शकता? तर मग हो जाए, पायल हसून म्हणाली. महेंद्रसिंहने तिच्या हातावर आणखीन एक कॉफी बाईट चॉकलेट ठेवल्या आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.